परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्रीगुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः। जीव ब्रह्म के लक्ष्यार्थ का अभेद है। चौपाई। अहो शिष्य ते प्रश्न जुकीने तिनके ये उत्तर मैं दीने कहे जु ते तरु में द्वै पक्षी इक भोगे इक आही अनिच्छी ते चेतन आभास लखाए नभ छाया जु भिन्न बताए कहो भिन्न कर्मी फलदाता मति माया छाया सोताता जीव ईस में चेतन रूप भेद गंधते रहे रहित अनु याते अहम ब्रह्म य जानो अहम शब्द कुटस्थ पिछानो ब्रह्म शब्द को अर्थ सुभाग्यो महाकाश सम लक्ष्य जू राखो अहम ब्रह्म नहीं जो लो जाने तोलो दीन दुखित भय माने। टीका। हे शिष्य जो तैने प्रश्न करे तिनके मैं उत्तर कहे। जो तय कहा था एक वृक्ष में दो पक्षी है एक भोगे है और एक इच्छा से रहित है याते जीव ब्रह्म की एकता बने नहीं। या का हमने उत्तर कहा जो या स्थान में जीव ब्रह्म का ग्रहण नहीं करना किंतु कुटस्थ और बुद्धि में जो आभास तिनका ग्रहण करना सो आपस में घटाकाश और आकाश की छाया की न्याय भिन्न है। जीव ब्रह्माच्या अभेदाविषयी लक्षार्थ दृष्टीनं जीवाचा लक्षार्थ कुटस्थ चैतन्य देवाचा अर्थ आयुर्विशिष्ट चैतन्य अंतकरण विशिष्ट चैतन्य त्याला जीव म्हणावं त्याचा विस्तार केला पण त्यानं अगोदर विचारलं होतं बुद्धिरूपी वृक्षाच्या ठिकाणी दोन पक्ष आहेत एक फलाचा दाता आणि फलाचा भोक्ता। फलाचा भोक्ता तो जीव आहे आणि फलाचा दाता तो ईश्वर आहे। ते बी कर्मानुसार स्वतंत्र देत नाही ईश्वर। ईश्वर ही जीवाला स्वतंत्र फळ देतो असं पण या दोन्हीचा लक्ष्य एक आहे। लक्ष्यार्थाने दोन्हीही जीव आणि ईश्वर हे वाच्य आहे। या वाच्याचं लक्षार्थाने अधिष्ठान वेगळं आहे म्हणून ईश्वराचं अधिष्ठान ब्रह्म आहे जीवाचं अधिष्ठान कुटस्थ आहे पण कुटस्थ आणि ब्रह्म एकच आहे आणि जीव आणि ईश्वर उपाधी करे वेगळे आहेत। तर आता इथं फक्त लक्षार्थाने घ्यायचं पण आता लक्षार्थ चांगल्या लक्षात आलं पाहिजे। वाच्याच्या संबंधी जे वस्तू असते त्याला लक्षार्थ म्हणावं। वाच्य काय आहे तम पदाचा जीव आहे तत्पदाचा वाच्य कोण ईश्वर आहे आणि तत्संबंधी त्याला लक्ष्य म्हणावं। हां ते कसं त्याला सांगितलं अहो ते गणपतरावचा वाडा कुठं आहे हो म्हणजे ते पिंपळात झाड आहे ना ते त्याच्या जवळच आहे
मग पिंपळाचं झाड झालं वाच्य, आणि त्याच संबंधी वाढ झाला लक्ष असतं. तसं इकडं करता भोगता सुखी दुःखी जन्म मरण वाण हे सगळं जीव आहे. हे सांगायचा विषय नाही, पण हे कळून देण्याकरता बोलणं विषय झालेला हा. आणि सर्वज्ञ सर्वशक्तिमान माया ज्याचा आधी नाही बंधमुक्त रहित आहे, आणि जेव्हाच्या कर्मानुसार जगाचा करता आहे, स्वतंत्र आहे, असा तो ईश्वर आहे. आणि हे धर्म माया विशिष्ट चैतन्याच्या ठिकाणी आहेत, आणि हे वाच्य आहेत. आणि वाच्य पदार्थ वेदांताच्या दर्शन त्याज्य असतो, मग त्याग करायला आहे. मग तो पदार्थ लक्ष कुटस्थ आहे, आणि त्याच पदार्थ लक्ष ब्रह्म. ब्रह्म आणि कुटस्थ एकच आहे. हे लक्षार्थाचं उदाहरण देऊन गेलो, पण सिद्धांत असा आहे. उदाहरण पाठीमागचं घ्या. घट आकाश आहे आणि महाकाश आहे. जर दोन्ही पद नाहीसे केले तर पहिलंच आहे. घट हे म्हणजे एक उदाहरण दिलं. तसं अविद्या एक घट आहे. ते जीवाचा विषय नाही, ते लक्षार्थ सांगायला लागलाय. म्हणून अविद्या म्हणजे संकुचित करणारी, अविद्या म्हणजे तुम्हाला सुखातून बाजूला काढणारी, आणि हे तुमच्या ठिकाणी स्वप्नासारखे नाही रे. परमार्थ विचाराचा ईश्वर कृपा गुरुकृपा झाल्याशिवाय होत नाही. त्या दिवशी नाही का सांगितलं नारायण, चारी कृपा आहेत म्हणून जमलं. हे तुम्ही फक्त भावनेने तुमचे पुण्य पूर्व आहे म्हणून ऐकायला येते. तर लक्षात या शब्दाचा अर्थ उपाधी, दोन्ही उपाध्या बाजानुसार. म्हणून माऊली चांगदेव 65 मध्ये म्हणते, आता तू मी या उपाधी. चांगदेव 65 मध्ये चांगदेव ना माऊली म्हणते चांग्या, गुरुजी चांगदेव म्हणा, मी चांगल्या म्हणून गेलो. गुरुजींचे शब्द तोलून द्यावं लागत होते. तिथं काना उकार मात्र संतवाणीच्या बाजार जाणारच नाही, चांगदेवच म्हणणार. आज अवतार पुरुष असतो, अवतार पुरुषाचे आपण त्यांच्या अनुभवाकडे बघायचं. त्यांचं आचरण आपण होतं तेवढं करायचं. आता तुम्ही दुबळकी घातलेले, तुम्हाला काय कळतंय? धोतर कसं नेसावं विचार धोतर नेसणाऱ्याला. शास्त्रात लिहिलंय धोतर कसं नेसावं ते. आता तुम्ही दुबळकी घातलं जवळ काय धोतर समजते? एकट्या देऊन दुबळके त्याला अर्थच नाही. पण आता चौकडेच वातावरण ते झालंय, त्याला काय कर. आणि तुम्ही तरी बरं विचारे, तुमचं ते कौतुक करा प्रपंच काय, पण परमार्थिक लोकांना सगळे दुबळके कुठे नाही हवं. हे मी का सांगितलं, ही शब्द निघाला चांगल्या, तर ते गुरुजी सांगतच नाही चांगले म्हणावं. त्याच्यावर मी विषय सांगितलं तसं नाही. तर आपला माऊली म्हणजे चांगलं. आता तू आणि मी हे तर दोन्ही उपाध्या नाही शकत. म्हणजे मी एक चांगदेव, तू ही शब्द चांगदेव वाचक आहे, आणि मी हे शब्द माऊली वाचक आहे. कारण माऊली श्रेष्ठ आहे, शरण आले ना. म्हणून आता असं कर, मी आणि तू हे दोन्ही वाचारचा त्याग, आणि आपण दोघं एकच आहे. आपण दोघं आत्मतत्वाने एक आहे. त्याची उपाधी वेगळी, माझी उपाधी नको ग. विचाराने बाजूला सारायचे. त्याग या शब्दाचा अर्थ विचाराने बाजूला सारायचे. तुमचा धंदा तोच आहे. तुम्ही ज्यावेळेस सोनं घेता अलंकार, त्यावेळेस तुम्ही अलंकार म्हणून घेता का सोनं म्हणून घेता? नाही, अलंकार म्हणून.
आणि पैसे देताना तर सोन म्हणून देतात. घेताना काय घेतात? चप्पल हार, बुटाचा हार. एक चप्पल हार होता पाठीमागं. आता आम्हाला ठेवावं लागतं हे शब्द, त्याची गरज नाही. चंद्रहार, कचल्याहार, कोणा काय काय खातेत असं हार खाणे. चप्पल खातो, चंद्र खातो, खेड्याचा बाजार आहे असं लक्षात सांगायचं मला. तर चांगलं हे अंत्यकरण आणि ज्ञानदेव हे अंत्यकरण हे दोन्ही उपाधी असतात. आणि उपाधी हे टाकायचं म्हणजे विचाराने. अलंकार बुद्धी पैसे देताना सोन्याचे होते, घेताना अलंकाराचे होते. मग इथे दोन्ही आहेत ना. पैसे देताना सोन्याची बुद्धी, वाचार्थ टाकलं घेतलं, आणि अलंकार घेताना त्यावेळेस वाचार्थ. हे जसं लक्षात आहे त्याप्रमाणे मी करता भक्ता सुखी दुःखी स्त्री पुरुष जाती गोत्र वगैरे हे सगळं वाचार्थ आहे. आणि षडगुण ऐश्वर संपन्न हे ईश्वराचं वाचार्थ आहे. माया विशिष्ट चैतन्य षडगुण ऐश्वर संपन्न त्रिभुवनाचा मालक हे सगळं वाचार्थ आहे. आणि ह्याला प्रमाण आहे माऊलींचं ज्ञानप्रयांचं. जीव श्री दुनिया हरी रूपी आहे ना. मग तरंग हे वाचार्थ आणि समुद्र हे लक्षार्थ. हा मग ह्या दोन्हीचे उपाधी कोणते आहेत? जीवाची उपाधी अविद्या अज्ञान, ईश्वरची उपाधी शुद्ध सत्वगुण माया. मग हे दोन्ही नाही, ह्याला एकच उदाहरण, फार उदाहरण. स्वप्नामध्ये राजा आणि शिपाई नाही ना. आता हे झालं सगळं, पण तुम्ही अनुभव कसा करायचा? तुम्ही अनुभव कसा करायचा? तुम्ही कुटस्थ आसन निविकार ह्याचा विचारतो, अंतःकरणाचा व्यवहार किंवा तीन अवस्थाचा व्यवहार. ही तीन अवस्था वाचार्थ आहे. जागरण, स्वप्न, सुषुप्ती ह्या तीन अवस्था वाचार्थ. कारण ह्या तीन अवस्था येतात आणि जातात, राहतात का? आता तुम्ही कोण अवस्थेवर गेले तर ह्या तीन अवस्था येतात जातात, त्याला तुम्ही ओळखतात म्हणून हे लक्षार्थ. आणि तीन अवस्था हे वाचार्थ आहे. त्या तीन अवस्थेचा अभिमानी वाचार्थ. आणि वाचार्थ म्हणजे दृश्य, वाचार्थ म्हणजे दृश्य, आणि दृश्य म्हणजे ज्यात सत्व नाही ते. हो हे नाही रे, ईश्वर कृपा गुरुकृपा झाल्याची मजा नाही. वेदांत सांगतोय तो कळत असतो पण झेपत नसतो. काय सांगतो मला माऊली सांगते ज्ञानोबा, फार मोठा विषय. माऊली म्हणते अर्जुना, माझं स्वरूप तुला पाहिजे तर कसं पाहिजे? आमच्या प्रकृती पलीकडे भाऊ. अर्जुना, माझी प्रकृती म्हणजे जी माया, तिच्या पलीकडे सच्चिदानंद. जरी कल्पना लागेल पाहू तर वाचार्थाचा त्या कल्पना जेवकडे प्रकृती आमच्या प्रकृती पलीकडे भाऊ. पण ब्रह्माची छाया माया आहे आणि ती माया वाचार्थ आहे. म्हणून प्रकृती आमच्यामध्ये ईश्वर वाचक पद अर्थ लक्ष आमच्यामध्ये दोन्ही आलं. प्रकृती वाचार्थ आले आणि प्रकृती सोडून जे ते अधिष्ठान चैतन्य आलं. पण हे झालं, पण जरी कल्पने मिळते कारण तुला कल्पना नाही ना. विषय कसा चाललाय? लक्षार्थ. लक्षार्थ करता वाचार्थ घ्यावं लागतोच की, है ना. लोणी काढलं त्याला ताक घ्यावंच लागेल की. लोणी हे लक्षार्थ झालाय आणि ताक हे वाचार्थ झालाय. तसं जहाजिक जगत ताक आहे. येते न तिकडे ताकाचे सरोवर. आधी देतो पोट भरे. भगवान म्हणते इकडे या, तो मला लोणी देतो आणि तिकडे ताकाचे सरोवर.
प्रपंच ताकद आहे सर्व दिसायला असायला काहीच नाही. हा म्हणून चांगदेव ही चांगदेव बुद्धी आणि चांगदेव बुद्धी आणि दुसरं काय हे दोन्ही टाकायचे आणि दोन्ही टाकून लक्षात घ्यायचं. जो तई ने प्रश्न किया था हाँ जो तई ने प्रश्न किया था हाँ जीव तो कर्म उपासना करने वाला है हाँ और परमात्मा फल देने वाला है, हाँ इनकी एकता बने नहीं. या का भी हमने उत्तर कहा, जो कर्म करने वाला जीव नहीं है और फल देने वाला ईश्वर नहीं है, किंतु जीव में जो आभास अंश है सो करे है और ईश्वर में जो आभास अंश है सो फल देवे है. झाला ना हा विषय. पाठीमागे बुद्धिरूपी वृक्षावर एक फलाचा भोगतो आणि एक फलदाता ही झाला. चला. और जीव ईश्वर में जो चेतन अंश है सो घटाकाश महाकाश की न्यायी भेद का जो गंध कहिए लेश तासे रहित है. हो घट आकाश आणि महाकाश याचा भेद नाही आणि जल आकाश आणि मेघ आकाश याच्यात भेद आहे. माया उपाधी प्रतिबिंब ईश्वर, आयुध उपाधी प्रतिबिंब जीव, या दोन्हीची उपाधी करून भेद आहे. अधिष्ठान महाकाश एकच आहे. हा. इस रीति से हाँ. हे शिष्या जीव और ब्रह्म की एकता बने है. हा. याते अहम कहिए मैं ब्रह्म हूँ ऐसे तू जान. म्हणून ही तुला भेद अत्यंत सांगितलं. म्हणून ह्या दोन्ही भेदाचा विचार कर. आणि आता सांगितलं तुम्हाला की 9व्या अध्यायातले आमच्या प्रकट पलीकडील भाऊ जरी कल्पनेला असेल पाहू तरी हे भूते मुखे माझे जीव करू. म्हणून वाचा तर व्यवहार आहे तद अधिष्ठान लक्ष कुठंसं निरुकार. म्हणून अंतःकरणाच्या व्यवहाराला जाणणारा तो लक्षार्थ आहे. म्हणून तू हे लक्षार्थ एक आहे. कुटस्थ आणि ब्रह्म एक आहे. घट आकाश आणि महाकाश एक आहे. चला. अहम शब्द का अर्थ तो कुटस्थ को पिछाण. म्हणून मी शब्दाचा अर्थ कुटस्थ आहे. मी शब्दाचा अर्थ काय घ्यायचा कुटस्थ. और ब्रह्म शब्द का जो महाकाश के सम लक्ष्य अर्थ कहा है सो जान. म्हणून महाकाश म्हणजे ब्रह्मवाचक व्यापक ते सच्चिदानंद. अहम शब्द का और ब्रह्म शब्द का वाच्यार्थ का अभेद नहीं भी है परंतु लक्ष्यार्थ का अभेद है. हो म्हणून वाच्यार्थाचा भेद आहे लक्षात. याला एक उदाहरण दिलं जातं. उदाहरण असं एक प्रवासी यात्रा करू काशीला गेला आणि काशीला गेल्यानंतर त्याच्या एका राजाची मिरवणूक. आता राजाचा ऐश्वर म्हणतो थोडक्यात चिंतन आहे. आणि तो परत आपल्या घरी आला यात्रे करून. आणि त्या राजाला काय पश्चाताप झाला. त्यांनी संन्यास घातला त्या राजाने. आणि तो फिरत फिरत याच्या गावी आला. याच्या गावी आल्यानंतर आलं ना याच्या गावी आल्यानंतर त्या प्रश्न पाहिला हा तर राजा आणि संन्यासी. तर पित्ताला वैभव टाकायचं, पित्ताला कपडा टाकायचा, व्यक्ती तसं आयुध्य उपाधी माया उपाधी विचारात नाहीच करायची. अधिष्ठान चैतन्य एक त्याला लक्षार्थ बनावं. अहम शब्द का और ब्रह्म शब्द का वाच्यार्थ का अभेद नहीं भी है परंतु लक्ष्यार्थ का अभेद है. वाच्यार्थात केव्हा भेद राहणार. लक्षार्थ एकच आहे. और हे शिष्या जब लग तू अहम ब्रह्मास्मि ऐसे नहीं जानेगा तब लग तू अपने को दीन मानेगा और दुखी मानेगा. ठरलेलंच आहे. हो जोपर्यंत तुमच्या स्वरूपाची ओळख होत नाही, जोपर्यंत मी सच्चिदानंद आहे असं कळत नाही, जोपर्यंत मी ब्रह्म आहे असं कळत नाही, अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही दिनाच आहेत, दुःखीच आहेत. तुम्ही दीन दुःखीच आहेत.
हो, स्वरूपाला ओळखा. माऊली नेहमी म्हणते, आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी आहे असा विचार करणं परमार्थ दृष्टीनं महत्वाचं आहे. विचाराच्या परमार्थाला वर्तमान कालामध्ये अनुभव आहे, कृती त्या परमार्थाला प्रमाणे अनुभव आहे. म्हणून दीन दुबळे कसे मीची ओळख होत नाही तोपर्यंत देवाला बोलता येईल, यज्ञ करता येईल, समाधी लावता येईल, रिद्धी सिद्धी मिळवता येईल, त्रिभुवनाचं ज्ञान आहे, तरी पण दुःखीच आहे. साधनच्या दृष्टीने दुःखीच आहे. और न्यारा जो परमात्मा जाना है तो तेरे को भय का हेतु होवेगा. आणि जर तो जण वेगळा देव मानशील तर तुला भयाचं कारण आहे. आणि भयाचं कारण काय आहे? अज्ञान. भयाचं कारण अज्ञान आहे. आणि जोपर्यंत अज्ञान गंमत आहे रे. भूमिका परत विषय अज्ञान कळण्याकरता साधन स्वीकारले. वास्तविक त्यांच्या दृष्टीने सूर्याच्या दृष्टीने अंधकार नाही. तरी पण आंधळ्याला सांगावं लागतं, इकडून जा. प्रकाशात सुद्धा आंधळ्या काय सांगावं लागतं? इकडून जा. तसे कर्म करणारे, उपासना करणारे, योग अभ्यास करणारे, शास्त्रात हे सगळे आंधळे. तो का म्हणे कसे आंधळे गेले विसरून खरं. म्हणून जोपर्यंत तुम्ही ओळखत नाही तोपर्यंत दुःख. याते मैं ब्रह्म हूँ ऐसे जान. म्हणून मी ब्रह्म आहे असं जाणावं म्हणजे काम भक्त. मी तो वासुदेव तत्व होता, मी तो वासुदेव तत्व होता. हा प्रश्न, अहम ब्रह्म यह ज्ञान किसको होवे है? बस हा विषय वेगळा. विषय बदल कुंडली.